नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2025 करता महत्त्वपूर्ण असणारा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावरील महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रो आतापर्यंत पेपरला विचारलेले 30 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। बघा, टीईटीची परीक्षा जी आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे आणि आपलं हे जे सेशन असणार आहे विद्यार्थी मित्रो हे पेपर 1 आणि पेपर 2 साठीही उपयुक्त असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी परीक्षेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बरेच प्रश्न हे वारंवार रिपीट करत असते, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। 100% यामधील प्रश्न तुम्हाला 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये दिसतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमधील आपला पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। बघा काय आहे प्रश्न या ठिकाणी। बुद्धिगुणांकानुसार व्यक्तींचे वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केले आहे? अल्फ्रेड बिने, टर्मन, डॉक्टर कामत की गिलफोर्ड? तर विद्यार्थी मित्रो, बुद्धिगुणांकानुसार ओके बुद्ध्यांकानुसार काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? बुद्धिगुणांक म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणूया तर बुद्धिमत्ता। ओके, मग आता व्यक्तीची जी बुद्धिमत्ता आहे तर बुद्धिमत्तेनुसार या ठिकाणी वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलं? तर विद्यार्थी मित्रो, हे जे वर्गीकरण आहे हे या ठिकाणी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलेले आहे? तर हे टर्मन या मानसशास्त्रज्ञाने केले आहे। पर्याय क्रमांक 2 टर्मन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रो। बघा आता विद्यार्थी मित्रांचं स्पष्टीकरण आपण समजून घेऊया। बघा, टर्मन जे आहे तर टर्मन यांनी काय केलं? मन ओके, टर्मन यांनी काय तर बुद्धिगुणकानुसार व्यक्तीचे वर्गीकरण केले। अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता शोधून काढण्याचे सूत्र लावलेले आहेत। ओके, अल्फ्रेड बिने यांनी काय बुद्धिमत्ता शोधून काढण्याचे सूत्र जे आहेत यांनी हे केलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रो, डॉक्टर कामत यांनी व्यक्तिगत शाब्दिक कसोट्या ज्या आहेत हिंदी मुलांच्या बुद्धिमत्तेसाठी केलेल्या आहेत। आणि गिलफोर्ड जे आहेत यांनी बहुआयामी सिद्धांत मांडला। ओके, गिलफोर्ड यांनी काय बुद्धिमत्तेचा बहुआयामी सिद्धांत मांडला, ज्यामध्ये त्यांनी एकूण बुद्धिमत्तेचे 120 घटक जे आहेत ते सांगितले होते। किती? बुद्धिमत्तेचे 120 घटक गिलफोर्ड यांनी सांगितलेले आहेत। बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे काय? बघा, इतरांच्या भावनांची जाणीव ठेवणे व दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। काय म्हणता येईल बरं याला? आत्मभान, अभिप्रेरण, सहसंवेदना की नियंत्रण? विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी याला म्हणतात सहसंवेदना। ओके, काय म्हणतात? सहसंवेदना। बघा, दुसऱ्याच्या भावना या ठिकाणी लक्षात घेणे यालाच काय म्हणतात? सहसंवेदना असं म्हणतात। पर्याय क्रमांक 3 सहसंवेदना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। याचं स्पष्टीकरण समजूया। बघा विद्यार्थी मित्रो, सहसंवेदना म्हणजे इतरांच्या भावनांची व संवेदनाची जाणीव असणे, दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसऱ्या व्यक्तींच्या मतासोबत एकरूप होणे, तसेच इतरांबद्दल सहृदय भावना असणे। त्यानंतर आत्मभान जे होतं। ओके, आत्मभान म्हणजे काय तर स्वतःच्या भावना ज्यांनी स्वतःची अभिरुची आणि मर्यादा जी आहे बलस्थाने ओळखणे, हे झालं आत्मभानाचं। त्यानंतर अभिप्रेरण। आता अभिप्रेरण कशाला म्हणायचं बरं? बघा, अभिप्रेरण कशाला म्हणायचं? काय असतं अभिप्रेरण? तर विद्यार्थी मित्रो, अभिप्रेरण म्हणजे काय तर या ठिकाणी अभिप्रेरण म्हणजे स्वतःला जे कार्य करायचं आहे। ओके, बघा अभिप्रेरण म्हणजे काय? कार्यप्रवृत्त करणारी शक्ती होय। याचे 2 प्रकार पडतात, एक म्हणजे अंतर्प्रेरणा, दुसरं म्हणजे बाह्य प्रेरणा। आता उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्तिगत जो आहे देण्याचा त्याग करणे, त्यासंबंधी धडपड करणे आणि सतत आशावादी राहणे याला अभिप्रेरण असे म्हणतात। आता नियंत्रण म्हणजे स्वतःवर व स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे। बघा, स्वतःवर स्वतःच्या भावनावरती नियंत्रण ठेवणे, स्वनियंत्रणासाठी आत्मविश्वास निर्माण होणे आवश्यक असतो आणि आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शांतपणे विचार करणे, कृती करणे हे खूप जरुरी असतं। असे 4ही पर्याय या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रो। विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, व्हिडिओला काय करायचं आहे? व्हिडिओला लाईक करायचं आहे। चला यानंतर पुढचा प्रश्न आपण समजून घेऊया। बघा, संक्रमण ओके अध्ययन संक्रमणाची शक्तिवादी उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा, अध्ययन संक्रमणाची जी शक्तिवादी उपपत्ती आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली असा प्रश्न विचारला आहे। स्पियरमन, जड, विलियम जेम्स आणि वुडवर्थ। तर बघा विद्यार्थी मित्रो, अध्ययन संक्रमणाची जी शक्तिवादी उपपत्ती आहे ही या ठिकाणी विलियम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे। पर्याय क्रमांक सी विलियम जेम्स हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, अध्ययन संक्रमण जे आहे ओके अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात। ओके, अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात। एक म्हणजे अनुकूल परिस्थिती जेव्हा असते अशा वेळी कोणतं अनुकूल परिणाम, 3 परिणाम असतात। मग याचे प्रकार जर म्हटलं आपण ओके अध्ययन संक्रमणाचे प्रकार तर धन, ऋण आणि शून्य असे
3 प्रकार अध्ययन संक्रमणाचे पडत असतात. ओके, बघा आता यापैकी अध्ययन संक्रमणाची एक उत्पत्ती होती शक्तिवादी उत्पत्ती, तर ती कोणी मांडली आहे? विल्यम जेम्स यांनी ही मांडलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा, अध्ययनात असलेला मागासपणा. ओके, अध्ययनार्थी मध्ये असलेला मागासपणा जो आहे, हा मागासपणा या ठिकाणी दूर करायचा आहे. ओके, हा मागासपणा दूर करण्यासाठी बघा, अध्ययनार्थी असलेला मागासलेपणा असण्याचे खालीलपैकी कोणते शालेय कारण नाही असा प्रश्न विचारलेला आहे. शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण करणे, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणे, पालक अशिक्षित असणे, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक 4 पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात असलेल्या अपयशाची भरपाई करतो. बघा, मग या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? समर्थन, प्रतिपूरण, प्रक्षेपण की विस्थापन. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 विस्थापन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा यातून काय दिसतं आपल्याला? विस्थापन दिसतंय. ओके, बघा एक क्षेत्र आहे, 2 क्षेत्र आहेत. ओके, हे एक आहे आणि हे एक आहे. इथं जर या ठिकाणी योग्यरित्या परफॉर्म करू शकले नाही, या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी याच्या जे कमतरता आहेत या पूर्ण करणे म्हणजे इथला जो उद्दिष्ट आहे, ओके, इथलं जे यश आहे हे यश इकडं विस्थापित झालं, याला काय म्हणतात? विस्थापन. यानंतर पुढचा प्रश्न बघा. अध्ययन पद्धती मानसशास्त्रीय आहे तर अध्यापन पद्धती ही कशी आहे? अध्यापनशास्त्रीय, कौशल्य, समाजशास्त्रीय की तर्कशास्त्रीय. तर विद्यार्थी मित्र, जर अध्ययन पद्धती मानसशास्त्रीय तर अध्यापन पद्धती अध्यापन शास्त्रीय असेल. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला लाईक करायचं आहे. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. सोबतच जर या प्रश्नांची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सोबतच काय करायचं आहे, तुम्ही कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे. ओके, या ठिकाणी कमेंट करायची आहे व्हिडिओ कसा वाटला आणि PDF म्हणून टाईप करायचं आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड केल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. जॉन डुई यांनी विशिष्ट रचनावादी पद्धती डॅश डॅश आहे. ओके, जॉन डुई यांची विशिष्ट रचनावादी जी पद्धती आहे ही कशा पद्धतीची आहे? बघा विद्यार्थी मित्र, तुम्ही जर TET 2025 ची तयारी करत असाल, ओके, TET 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जॉन डुई यांची विशिष्ट रचनावादी पद्धती ही कशी आहे? शिक्षक प्रधान, शिक्षण प्रधान, विद्यार्थी प्रधान की वातावरण प्रधान. तर विशिष्ट रचनावादी पद्धती ही आहे वातावरण प्रधान. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. सॉक्रेटिसची औपचारिक अध्ययन पद्धती डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. पर्यवेक्षीय अध्ययन, संप्रेषण अध्ययन, स्वयं अध्ययन की शिष्टप्रकार अध्ययन. तर सॉक्रेटिस यांची जी औपचारिक अध्यापन पद्धती आहे ही स्वयं अध्ययन या नावाने ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. संप्रेषण अध्यापन पद्धती. ओके, संप्रेषण अध्यापन पद्धती डॅश डॅश यांनी मांडली. ओके, संप्रेषण अध्यापन पद्धती कोणी मांडलेली आहे? प्लायू, स्पेन्सर, जॉन डुई की फ्लेडर्स. तर विद्यार्थी मित्र, फ्लेडर्स. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. संप्रेषण अध्यापन पद्धती ही फ्लेडर्स या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणत्या पुस्तकात मांडली? बघा, डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेसंबंधी संशोधन केलं आहे. ओके, पहिले व्यक्ती आहेत. यांनी ही त्याची संकल्पना इमोशनल थिअरी, वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स की वर्किंग विथ इमोशनल स्टेज कोणत्या पुस्तकात मांडली आहे? तर त्यांनी आपली ही जी संकल्पना विद्यार्थी मित्र वर्किंग विथ इमोशनल इंटेलिजन्स पर्याय क्रमांक 2 या पुस्तकामध्ये त्यांनी काय मांडलेली आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिग्मंड फ्राइड यांनी मानवी मनाला कोणती उपमा दिली? ओके, फ्राइड यांनी मानवी मनाला कोणती उपमा दिली? पर्वताची, नदीची, सरोवरांची की हिमनगाची. तर फ्राइड यांनी मानवी मनाला हिमनगाची उपमा दिली आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. विकासाची जी आहे नैतिक विकासाची उत्पत्ती कोणी मांडली? बघा, नैतिक विकासाची उत्पत्ती कोणी मांडली आहे? आसुबेल, डॅनियल गोलमन, एडवर्ड थॉर्नडाईक की कोहलबर्ग. नैतिक विकास म्हटलं तर या सुद्धा कोहलबर्ग. ओके, नैतिक विकास म्हटलं की या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला कोहलबर्ग हे नाव आठवलं पाहिजे. नैतिक विकासाची उत्पत्ती कोणी मांडली आहे? तर कोहलबर्ग यांनी ही मांडलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. जी कृती आनंददायक, स्वयंस्फूर्त, सर्जनशील व आत्म आविष्कारयुक्त असते ती कृती म्हणजे क्रीडा होय. हे विधान डॅश डॅश यांनी म्हटले आहे. कोणाचे विधान आहे? ब्रोनर, रॉस, गार्डनर की डाल्टन. तर विद्यार्थी मित्र, हे विधान रॉस यांचं आहे. पर्याय क्रमांक 2 रॉस यांनी काय म्हटलेलं आहे की जी कृती आनंददायक, स्वयंस्फूर्त, सर्जनशील व आत्म आविष्कारयुक्त असते ती कृती म्हणजे क्रीडा, असं कोणी म्हटलंय? तर असं विद्यार्थी मित्र रॉस या मानसशास्त्रज्ञांनी म्हटलेलं आहे. ओके, चला पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही संकल्पना डॅश डॅशशी संबंधित आहे. बघा, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन ही जी संकल्पना ही कशाशी संबंधित आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. वर्तन अभ्यास पद्धती, नवीन अध्ययन पद्धती, बुद्धिमापन चाचणी की अध्यापन पद्धती. तर विद्यार्थी मित्र, बॉम्बे कर्नाटक रिव्हिजन संकल्पना ही बुद्धिमत्तेशी संबंधित आहे. ओके, IQ शी संबंधित आहे. त्यामुळे बुद्धिमापन चाचणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हर्षदला टीव्ही पाहणे आवडते. त्याला माहिती आहे की तो सारखा टीव्ही पाहत बसला तर परीक्षेत नापास होईल. हे डॅश डॅशचे उदाहरण. बघा, हर्षदला टीव्ही बघायला आवडते. त्याला माहिती आहे की त्याने जर सारखी टीव्ही पाहिली तर तो परीक्षेमध्ये नापास होईल. हे कशाचं उदाहरण आहे? वर्जन, प्रगमन वर्जन, द्विधा प्रगमन वर्जन की प्रगमन. ओके, विद्यार्थी मित्रो, हे प्रगमन वर्जन पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वरील जे आहे वर्गात लहान मुलांना पाडे, ओके, पुढे आणि मोठ्या मुलांना मागे. बघा, वर्गामध्ये लहान मुले जे आहे यांना पुढे आणि मोठ्या मुलांना मागे आणि दंगा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीच्या टप्प्यात बसवावे. या अध्यापनास वातावरण निर्मिती करणे हे जे आहे, हा जो घटक आहे हे डॅश डॅश मध्ये मोडते. संप्रेषण कौशल्य, वर्ग व्यवस्थापन कौशल्य, चेतक बदल कौशल्य की प्रबलन कौशल्य. तर हे जे सर्व आहेत विद्यार्थी मित्र, बघा जे हुशार विद्यार्थी आहेत, बघा लहान मुलांना पुढे बसवणे, मोठी मुले मागे बसवणे, जे धिंगाणा करतात, जे दंगा करतात त्यांना आपल्या दृष्टिक्षेपात ठेवणे, हे सर्व वातावरण निर्मिती कशाचे आहे? तर वर्ग व्यवस्थापन कौशल्य. ओके, वर्ग व्यवस्थापन कौशल्य पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमित सर्व प्रश्नांची उत्तरे पाठच आहेत. अमितला सर्व प्रश्नांची उत्तरे पाठच आहेत. या विधानातून कोणते वर्तन बदलाचा बोध होतो? ज्ञानात्मक, गुणात्मक, भावात्मक की क्रियात्मक. तर विद्यार्थी मित्र, जर त्याला सर्व उत्तरे पाठ असतील तर हा काय? ज्ञानात्मक पर्याय क्रमांक 1. कोणत्या याचा बोध होतो आपल्याला वर्तनाचा? तर त्याच्या ज्ञानात्मक वर्तनाचा बोध आपल्याला त्या ठिकाणी होतो. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून असेल तर सर्वांच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही जी PDF आहे ही PDF जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा मला कमेंटमध्ये तुम्ही PDF टाईप करून द्यायचं आहे. PDF टाईप करायचं आहे, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईल. ओके, चला. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. ओके, बघा सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे? लाईक करायला विसरायचं नाही आहे. ओके, बघा या व्हिडिओवरती आपल्याला लाईक्स हवे आहेत. ओके, चलो. बघा विद्यार्थी मित्रो, सक्रिय पूर्वावस्था बालकाच्या कोणत्या वयात असते? सक्रिय पूर्वावस्था जी आहे ही बालकाच्या कोणत्या वयात असते असा प्रश्न विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रो, TET 2025 मध्ये आपल्याला याच स्वरूपाचे प्रश्न हे पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. निश्चित तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होईल. ओके, चला. बघा 2 ते 7 वर्ष, 7 ते 12 वर्ष, 0 ते 2 वर्ष की 12 वर्ष याच्या पुढे. तर सक्रिय पूर्वावस्था ही बालकाच्या कोणत्या वयात येतं? विद्यार्थी मित्रो, ही जी अवस्था येत असतं तर ही येतं वेगळ्या या ठिकाणी 2 ते 7 वर्ष. ओके, किती? 2 ते 7 वर्ष पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 2 ते 7 वर्ष म्हटलं तर या ठिकाणी लक्षात द्या, सक्रियापूर्व अवस्था. ओके, चलो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली शिक्षकाची काही ध्येय दिली आहेत. ओके, खाली शिक्षकाची शिक्षणाची काही ध्येय दिली आहेत, त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणती आहे? त्यापैकी सर्वश्रेष्ठ ध्येय कोणते आहे असा प्रश्न आहे. जीवनात पूर्तता आणणे, शारीरिक विकास, नैतिक विकास की व्यावसायिक यशस्वीता. तर विद्यार्थी मित्र, सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर जीवनात पूर्णता आणणे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूर्व प्राथमिक शिक्षणाचा कालावधी साधारणपणे डॅश डॅश असतो. बघा, पूर्व प्राथमिक जे शिक्षण आहे त्याचा कालावधी काय असतो? 2.5 ते 6 वर्ष, 5 ते 8 वर्ष, 5 ते 10 वर्ष की 3 ते 5 वर्ष. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी पूर्व शिक्षणाचा कालावधी कशी असतो? तर हा असतो 2.5 ते 6 वर्ष. ओके, 2.5 ते 6 वर्ष पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या घटकाचा अध्ययन अध्यापनावर याचा परिणाम होतो? बघा, शारीरिक घटक होतो, सामाजिक घटक होतो, परिसरीय घटक याचा होतो, ज्या सर्व घटकाचा होतो. पर्याय क्रमांक 4 सर्व वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अवधान व अभिरुची या डॅश 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 काय आहेत? परस्पर विरोधी बाबी आहेत, यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, दोन्ही एकच आहेत की एकाच नाण्याच्या दोन बाजू. तर विद्यार्थी मित्र, योग्य उत्तर काय असणार या ठिकाणी? अवधान आणि अभिरुची या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, परीक्षेत साधे यश मिळाल्यानंतर मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डॅश डॅश या संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. बघा, तादाम्य, प्रतिपूरण, नकारात्मकता की कृतक समर्थन. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कृतक समर्थन पर्याय क्रमांक 4. बघा, परीक्षेत कमी गुण मिळाले आणि मग सांगत बसायचं की मी अभ्यास केला नव्हता तरी देखील मला एवढे गुण मिळाले, याला काय म्हणतात? कृतक समर्थन. ओके, चलो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 अध्यापन पद्धतीमध्ये नुसते समान संक्रमण करतात. ओके, समान घटक काय?
हे समान घटक संक्रमण करतात आणि त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकाचे सामान्यीकरण केले जाते. तर ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती ही जी आहे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. ओके, डॅवलॉन, जड, बँगले की थॉंडाय ते विद्यार्थी मित्र CH जड. ओके, बघा CH जड यांनी काय सामान्यीकरण उपपत्ती मांडलेली आहे. ओके, सामान्यीकरण उपपत्ती CH जड यांची. क्लिअर आहे सर्वांना? सामान्यीकरण उपपत्ती म्हटलं तर CH जड. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुभवांच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केली? फ्रेंडसन, मर्फी, वुडवर्ड की गिलफोर्ड? तर विद्यार्थी मित्र ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाची. पर्याय क्रमांक 4 गिलफोर्ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, गिलफोर्ड लक्षात असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न बघा, वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या वृकस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अँड्रेनालिन या स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, पौरुषत्व दिसून येते, स्वास्थ्य जाणवते, व्यक्ती अशक्त दिसते की व्यक्ती स्थिर व वृत्तीची दिसते? विद्यार्थी मित्र या ठिकाणी व्यक्ती काय अशक्त दिसायला लागते. ओके, व्यक्ती काय दिसते? अशक्त दिसते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? बघा, अध्ययन नेमके कृतीद्वारा घडत असते, अगदी बरोबर आहे. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतो, बरोबर आहे. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते का? नाही, प्रत्येकाचे अध्ययन वेगवेगळे असते. त्याच्यामुळे हा पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे, आपल्याला योग्यच नाही असं म्हटलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, अध्ययनार्थी आदर्श शोधतो. अध्ययनार्थी काय करतो? आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा, या ठिकाणी आपल्याला काय म्हटलंय? निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती विचारलेली आहे. ओके, निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बांदुरा, ब्रुनर, ब्लूम की आसुबल? ओके, विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणाचे अध्ययन ही कोणाचे आहे? तर या ठिकाणी बांदुरा यांचे. ओके, कोणाचे? बांदुरा, अल्बर्ट बांदुरा यांचे सामाजिक निरीक्षण उपपत्ती आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी प्राण्यांची घडण अनुवंश परिस्थिती या संयुक्त कार्यामुळेच होत असते, अनुवंश आणि परिस्थितीमुळे होत असते आणि खाली दिलेल्या घटकांमध्ये त्या कोणत्या घटकाचा किंवा फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? स्वभाववृत्ती, पक्वतेचे वय, बुद्धिमत्ता की डोळ्यातील रंग? विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? स्वभाववृत्ती. ओके, अनुवंश आणि परिस्थिती आहे याच्यामुळे काय दिसून येतं आपल्याला? स्वभाववृत्ती ही दिसून येते. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा व नाणे भासल्याचा भास होणे किंवा रात्री चांदण्या खूप दूर आहेत. ओके, रात्री काय चांदण्या रात्री खूप दूर असलेले झुडूप पाहून मनुष्य अथवा एखादा प्राणी असल्याचा त्या ठिकाणी भास होणे हे खालीलपैकी कोणत्या अवबोधाचे किंवा इंद्रिय भ्रमांच्या दोषामुळे होतो? बघा, परिचितता, भौमितिक इंद्रिय भ्रम, विशिष्ट मनस्थिती की विशिष्ट भौतिक परिस्थिती? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? बघा, हरवलेले नाणे जे आहे, ओके, नाणे आपण बघतो या ठिकाणी काय होते आपल्याला? याला म्हणतात विशिष्ट मनस्थिती. ओके, विशिष्ट मनस्थिती. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र अशा पद्धतीने आपण TET संदर्भात महत्त्वपूर्ण व्हिडिओज जे होते त्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे ते महत्त्वपूर्ण असणारे 30 प्रश्न ओके TET 2025 करता या ठिकाणी आपण IMP क्वेश्चन जे आहेत IMP जे आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारले होते असे 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. ओके, चला सर्वांनी काय करायचं आहे? एक वेळ व्हिडिओला लाईक करायचं आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि विद्यार्थी मित्र जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. सोबतच या प्रश्नाची जर तुम्हाला PDF हवी असेल तर PDF मिळण्याकरता आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच.